माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता लहान मुलं खरं तर रामनवमीसाठी घरात आलेली असतात, पण ती मुलं थोडी ना शांत बसणार आहेत. पण इथे मात्र असणाऱ्या अर्णवचं सुरू असतं की तुम्ही आता आला आहात ना तर शांत राहा. मग आता अर्णव त्यांच्यावर अशा पद्धतीने भडकत असतो ना, त्यामुळे आता ती मुलं म्हणत असतात की अगं ताई, तू कशी राहतेस ग या माणसासोबत पूर्ण दिवसभर? खरंच ना, हा माणूस तिला आम्हाला गाडीत बसल्यापासून त्रास देतोय. म्हणजे हे करू नका, ते करू नका, गोंधळ करू नका, म्हणजे काय शांतच बसायचं का? मग आता इकडे असणारी जी ईश्वरी असते ती मात्र म्हणत असते की मुलांनो, जरा शांत बसा, थांबा, मी माझ्या परीने त्यांना समजवते. आणि असं बोलूनच ना आता ती चांगल्यापणाने समजवायचा प्रयत्न करत असते. अर्जुन म्हणत असतो की बघितलेस का, ही मुलं अशी असतात. अगं मुलं आहेत, ती खेळणारच ना, हेच तर त्यांचं वय आहे. मग आपण त्यांना गप्प करायचं, मग ते काय मोबाईलमध्ये बघत बसणार आणि मोबाईल खेळत बसल्यामुळे त्यांच्या डोळ्यावर परिणाम होणार ना. म्हणूनच आपण ते काही खेळतायत ना तर त्यांना खेळू द्यायचं, असंही आता म्हणत असते इथे असणारी ईश्वरी. अर्णव म्हणतो की बरं ठीक आहे. आता ईश्वरी म्हणते की आता कसं बोललात असं राहायचं, म्हणजे कसं मुलांनाही थोडं बरं वाटतं ना. बघा ना, आता मुलं किती एन्जॉय करत आहेत. दुसरीकडे नमूसुद्धा आता पूजेची तयारी करत असते. म्हणजे नमूलासुद्धा आता रामनवमीची पूजा वगैरे करून झालेली असते. देवाला नैवेद्य ठेवायचा असतो. सुप्रियाने देवाचं ताट जे आहे नैवेद्याचं ते तयार करून आणलेलं असतं आणि नमूच्या हातामध्ये ती देते. त्याच वेळेला नमूला माहिती असतं की मगाशी इशूचा कॉल आला होता आणि म्हणूनच ती विचारते की ईश्वरी काय बोलत होती. पण आता सुप्रियाला काय बोलावं समजत नसतं. तिथे आता शुभूसुद्धा असतो. शुभूही पाहत असतो की काय झालं आहे. सुप्रियाचा चेहरा बघून त्याला डाऊट येत असतो आणि तो इकडे तिकडे पाहू लागतो. नमूलासुद्धा प्रश्न पडलेला असतो, म्हणूनच नमू विचारत असते. पण नमूला आता सुप्रिया काही बोलत नाही, म्हणून नमूचा नैवेद्य वगैरे झाल्यानंतर ती सुप्रियाकडे विशेष लक्ष देत विचारत असते की काय झालं आहे आई, तू मला काही बोलत का नाही आहे? मी मगाचपासून तुला विचारते की नेमकं काय झालं आहे ते सांग. म्हणजेच तू आता इशूशी बोलत होती ना, तर इशू तुला काय बोलली? त्यावर आता सुप्रियाला नाईलाजास्तव सगळ्या काही गोष्टी सांगाव्याच लागतात. सुप्रिया म्हणत असते की ते काय आहे ना, इशूला फोन लावला होता, इशूसोबत बोलले, जरा घरात प्रॉब्लेम सुरूच आहेत, म्हणूनच तुमच्या लग्नाचा विचार पुढे ढकलला आहे. ही गोष्ट जेव्हा आता नमूला समजते तेव्हा नमू जामच चिडलेली असते. नमू म्हणत असते की प्रत्येकजण फक्त स्वतःचा विचार करतो, कोणीही माझा विचार करत नाही. आता त्यांनी पुन्हा लग्न पुढे ढकललं आहे ना, ठीक आहे, पण आता मी माझ्या परीनं मला काय करायचे ते करेन. माझ्या मनाचा कोणीच विचार करत नाही. मला मान्य आहे त्यांच्या घरात प्रॉब्लेम्स आहेत, म्हणून प्रत्येक वेळेला लग्न पुढे ढकलणं हे तर काही सोल्युशन नाही आहे ना, असंही बोलून ती आता हायपर झालेली असते. तर आता सुप्रिया तिला समजवायचा प्रयत्न करत असते, पण तरीसुद्धा आता काही केल्या ती ऐकायला तयार नसते. सुप्रियाने समजूनसुद्धा ती ऐकत नसते ना. इकडे असणारा शुभू आता सुप्रियाशी बोलू लागतो. शुभू सुप्रियाला म्हणत असतो की काकू, मी जरा बोलू का? म्हणजे मी घरातला नाही आहे तुमच्या, पण मला असं वाटतं की ह्या सगळ्यांमध्ये थोडं बोलायला हवं. सुप्रिया म्हणत असते की तुला कोण बोललं की तू या घरातला नाही आहेस? तू या घरातलाच आहेस, बोल ना, काय बोलतोयस ते? आणि असं बोलल्यानंतर आता म्हटलं जातं की बघ, मला असं वाटतं की नमूची जी चिडचिड होते ती स्वाभाविकच आहे. बघ, प्रत्येक वेळेला जर त्यांच्या लग्नाचा विषय पुढे सरकत असेल, काहीच त्यामध्ये तथ्य नसेल, तर हा प्रॉब्लेम आहे आणि त्यावर आपल्याला सोल्युशन काढायला हवं. तू एक काम का करत नाही, त्या घरातल्यांशी बोलून घे. कारण नमूची वाढती चिडचिड आणि हे सगळं काही बघताना ती आता जास्त दिवस थांबू शकणार नाही आहे आणि मग कुठेतरी निगेटिव्हिटी होणार आहे आणि ती एकटी पडणार आणि आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी नको आहेत. आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगतोय, असंही आता इकडे शुभू जो आहे तो सुप्रियाला सांगू लागतो. इकडे आकाशने आता बरीच तयारी केलेली असते. आकाश हा इथे असणाऱ्या इशूला समई वगैरे आणून देतो आणि फुलं राहिलेली असतात तर ती फुलंसुद्धा तिने आणायला सांगितलेली असतात. तोपर्यंत अर्णवही किचनमध्ये आलेला असतो. अर्णवला ही जबाबदारी दिलेली असते. अर्णवही ती कामं करत असतो. त्याच वेळेला ईश्वरी आता अर्णवला म्हणते की अर्णव सर, मला जरा तुमच्याशी बोलायचं होतं. मगाशी ना हवलदार आला होता आणि त्याने येताना ना खरं तर ना जिजूंचाच म्हणजे राकेशचा मोबाईल आणला आणि राकेशचा मोबाईल अंजली ताईला दिला आहे. मग त्यावरून ना मला तो एक सुचला आहे. म्हणजेच बघा, तो एवढे दिवस आपल्यासमोर जे काही दाखवतोय की तिथे नाटक आहे की सत्य, हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे आणि त्याचसाठी एक चांगली संधी चालून आलेली आहे. ते म्हणजे बघा, आपण ना त्याच्या त्या फोनवर फोन करायचा. आपल्या रूममध्ये एक रिकामी सिम कार्ड तसंही पडलं आहे, त्या सिम कार्डवरून कॉन्टॅक्ट करून बघायचा. जर त्याने तो फोन
रिसीव केला तर समजून जायचं की त्याला काहीच झालेलं नाही आहे. त्याला त्याच्या फोनची रिंगटोनही आठवत असेल तर या सगळ्या गोष्टी आपल्याला समजून जातील. मग आता जेव्हा हे सगळं प्लॅनिंग ईश्वरी सांगते तेव्हा आता या सगळ्या प्लॅनिंगमुळे खूप जास्त आनंद अर्णवला होतो. अर्णव म्हणत असतो की कसलं एकदम भारी प्लॅनिंग केलं आहेस गं. आणि तर इकडे आता रामनवमीची पूर्ण तयारी झालेली असते. श्री प्रभू रामांना वरती बसवलेलं असतं, त्यांची छान अशी मूर्ती असते आणि त्याला हार वगैरे घातला जातो. आणि त्याच वेळेला आजी आता प्रभू श्रीरामांबद्दल बोलत असताना तिला अचानक ना रमाकांतची आठवण येऊ लागते. म्हणजेच रामनवमी म्हटली की रमाकांत एकदम धूमधामने तयारी करायची आणि हे सगळं काही अर्णवच्या बाबांबद्दल बोललं जात असतं. अर्णवला राग येत असतो तरीसुद्धा अर्णव आहे ना शांत असतो. मग दुसरीकडे मात्र आता इशूला कळतं की अर्णव सरांना राग आला आहे म्हणून इशू मुद्दामून विषय बदली करायचा प्रयत्न करत असते आणि ती म्हणत असते की अर्णव सरांच्या नाकावरचा राग तर बघायलाच नको. बापरे, इतके चिडलेले असतात ना की कधी काय करतील ना काहीच सांगता येत नाही. त्यावर मात्र आता अर्णव म्हणत असतो की तुला मी आता काही चिडलेला दिसतोय का. इकडे मात्र वल्लरी जेव्हा रमाकांतबद्दल आजी चांगलं बोलत असतात ना तेव्हा वल्लरी काही ना काही घाण करतच असते. म्हणजेच ती आता म्हणत असते की काही नाही, जेवढी पूजा करायचे ना तेवढे काही पुरुषोत्तम मोठे अधिकारी नव्हते असंही आता म्हटलं जात असतं. पण इकडे मात्र इशू जी आहे ती म्हणत असते की आता ना आपण पूजा करून घेऊया. ऑलरेडी खूप जास्त उशीर झालेला आहे. कारण इशूला वाटत नसतं की हा जो टॉपिक आहे तो पुढे जास्त वाढवावा, जास्त स्ट्रेच करावा, कारण त्या गोष्टींमुळे या सगळ्याचा त्रास होऊ शकतो. हेही गोष्टी बरोबर लक्षात आलेल्या असतात. इकडे आता हार वगैरे बनवत असतात तर मुलांचं लक्ष ना बरोबर अर्णवकडे असतं. अर्णव काय करतोय काय नाही हे सुद्धा मुलं बघत असतात. पण दुसरीकडे मात्र आता म्हटलं जातं, ईश्वरी म्हणत असते की अर्णव सरांच्या नाकावरचा राग काही कमी होत नसतो. अर्णव म्हणतो की मला राग वगैरे काही आलेला नाही आहे, मी एकदम नॉर्मल आहे. तर ईश्वरी म्हणते हो का, एकदम नॉर्मल आहात का, पण तुमच्याकडे बघून मला तसं जाणवत नाही आहे. इकडे आता अंजलीसुद्धा आपल्या बाळाला वगैरे घेऊन बाहेर आलेली असते आणि जेव्हा बाळाला बाहेर घेऊन येते तेव्हा आता इकडे पाळणा बोलायला सुरुवात केली जाते. खरं तर पाळणा बोलायचं काम जे आहे ते इशूकडे असतं. इशूने आधीच तयारी खूप छान केलेली असते आणि इशूने तयारी केलेलीच असताना तिच्यासोबत वल्लरीसुद्धा पाळणा बोलायला येते. दोघीही जणी मिळून आता छान असा पाळणा बोलतात आणि तेव्हा आता अर्णव तिथेच असतो. ऑलरेडी ईश्वरीने अर्णवला एक मोठं काम दिलेलं असतं आणि ते काम करायला सांगितलेलं असतं. इकडे मात्र आता अर्णव आपला मोबाईल घेऊन त्यामध्ये दुसरं सिम कार्ड टाकून आलेलं असतो. का तर त्याला आता त्या राकेशच्या फोनवर फोन करायचा असतो. कारण आता खरं तर ना या सगळ्यामध्ये तिला आज प्रभू श्रीरामांच्या या जन्मदिवशी तिला आता या सगळ्याचं सत्य समोर आणायचं असतं. म्हणजे रावणाचा वध करायचा असतो आणि त्यासाठी तिने अर्णवला पूर्ण जय्यत तयारी करूनच ठेवायला सांगितलेली असते. दुसरीकडे आता पाहायला मिळतं की इकडे जी इशू आहे ती मात्र आता बोलत असते पाळणा आणि वल्लरीसुद्धा तिच्यासोबत असते. आजीला मात्र आता खूप छान वाटत असतं. घर एकदम प्रसन्न झालेलं असतं. आता हा पाळणा वगैरे बोलून झाल्यानंतर या पूजाविधी ज्या आहेत त्या पूर्ण होतात. आता पूजाविधी झाल्यानंतर आता प्रभू श्रीरामांचा विजय असो अशी देखील घोषणा आता केली जात असते. त्यानंतर आता लहान लहान मुलांना जेवायला बसवलं जातं. लहान मुलं जेवत असतात त्याच वेळेला ईश्वरी त्यांना म्हणत असते की मुलांनो लाजू नका, हा काही हवं तर मागा. हो, मुलंही आता ते जेवण खात असतात आणि मुलांना ते जेवण खूप जास्त आवडलेलं असतं. मग दुसरीकडे मात्र आता इशू काही लाडू जे आहेत ना ते जे बनवलेले असतात ते अर्णवच्या हातात देते आणि अर्णवला सांगते की जा जरा मुलांना लाडू द्या. मग आता अर्णव त्या मुलांना लाडू द्यायला गेलेला असतो. त्यावेळेला त्या मुलांनी आधीच अर्णवला खडूस असं नाव ठेवलेलं असतं. त्यामुळे आता ती मुलं अर्णवकडे बघून हसू लागतात आणि अर्णवला सुद्धा आता त्यांच्याकडे बघून हसूच येत असतं. परंतु ईश्वरीने आता सांगितलेलं असतं त्या मुलांना की तुम्हाला अर्णव सर जसे दिसतात ना एकदम कडक तसे नाही आहेत, ते आतमधून खूपच नरम आहेत. त्यांना लहान मुलांबद्दल खूप काही वाटतं. आता अर्णवने स्वतः सगळ्या मुलांना लाडू वगैरे वाटलेले असतात. तर इथे आता मुलांना सांगितलं जातं की तुम्ही पोट भरून जेवा, तुम्हाला काही हवं नको असेल तर तेही सांगा. मुलं म्हणत असतात की जेवण खूपच छान झालं आहे आणि विशेषतः हे लाडूसुद्धा, आणि असं बोलून ईश्वरीचं कौतुक करत असतात. त्यांना आता ईश्वरी ताई म्हणून खूप जास्त आवडलेली असते.
इकडे आता बाळाला घेऊन अंजली बसलेलीच असते. तर आता मुलांचं जेवणाचा कार्यक्रम हा होतच असतो. जेवणाचा कार्यक्रम झाल्यानंतर आता ती मुलं बोलत असतात की चला आता आमचं सगळं झालं आहे आणि इशूने सुद्धा ना आता त्यांच्यासाठी छान असे लाडूही भरून ठेवलेले असतात, कारण त्यांना घरी घेऊन जायला सुद्धा आता तिने लाडू दिलेले असतात. ती पिशवी ती त्या एका मुलीच्या हातात देते आणि सांगत असते की घरी जाऊन सगळीजण एकदमच खा हे सगळं आणि मजा करा, भांडू नका असंही आता सांगितलं जातं. आणि आकाश त्या मुलांना बाहेर सोडायला गेलेला असतो. इकडे आता इशू अर्णवला खाणाखुणा करून सांगत असते, कारण आता त्यांनासुद्धा त्यांचं प्लॅन वर्कआउट करायचं असतं आणि यासाठी त्याचं काही ना काही सुरू असतं. मग आता ईश्वरीने अर्णवला सांगितल्यानंतर अर्णव जो आहे तो बाहेर जातो, कारण त्याला आता राकेशच्या फोनवर फोन करायचा असतो. राकेश जो आहे त्याचा फोनमध्ये असतो आणि त्या फोनवर ती रिंगटोन ऐकल्यानंतर तो फोन उचलायला जाणार का हेच आता पाहायचं असतं. आणि म्हणूनच तर अर्णव बाहेर जातो, दुसरं सिम कार्ड वगैरे घालतो आणि त्या नंबरवर ना तो आता फोन करायचा प्रयत्न करत असतो. आतमध्ये फोन वाजत असतो. फोन वाजलेल्यानंतर आता मात्र अंजली बाहेर बसून वैतागलेली असते आणि ती आता म्हणत असते की चला मलाही जावं लागेल, बाळाला थोडं दूध वगैरे पाजायला हवं असंही ती आता म्हणत असते. आणि म्हणूनच ती आता आतमध्ये जायचा विचार करते. जेव्हा आता ती जाते ना तेव्हा मात्र इकडे वल्लरी तिथेच उभी असते, पण आजी ना इशूचं कौतुक वाटत असतं, कारण इशूने आजचं जे काही रामनवमीची पूजा असते ती खूप छान जुळवून आणलेली असते. अंजली आता बाळाला घेऊन जात असताना तिला अचानक फोनचा आवाज येऊ लागतो आणि ती राकेशला म्हणत असते की अहो तुमचा फोन वाजतोय. राकेश म्हणतो माझा फोन नाही. मग आता राकेशला ती म्हणते की हो तुमचाच फोन वाजतोय, तुमच्याच फोनच्या रिंगटोनचा आवाज आहे, माझ्या लक्षात आहे ना. पण राकेश म्हणतो की मला काय कुठची रिंगटोन माहिती आहे, मला त्या फोनवर कोणाचे फोन आले आहेत आणि त्यांच्याशी काय बोलायचं हेच मुळात माहीत नाही. मला काही गोष्टी आठवत नसल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत, त्यामुळे मी काहीच बोलू शकत नाही. वाजू दे, फोन वाजायचा आहे तर आता त्याला ह्या सगळ्या गोष्टीचा फरक पडत नसतो. तर इकडे मात्र आता अंजली रूममध्ये जाते की नक्की फोन कोणाचा आला आहे हे बघण्यासाठी. तर इकडे ईश्वरी अर्णवला डोळ्याने इशारा करते. आता त्यांचा हा प्लॅनही फ्लॉप झालेला असतो. मग आता मात्र अंजली रूममध्ये जाते. अंजली जेव्हा रूममध्ये जाते तेव्हा आता राकेशचा फोन हातात घेते. राकेशच्या फोनवर अर्णवचा जो फोन येत असतो तो कट झालेला असतो. मग ती आता तो नंबर बघत असते आणि तो नंबर बघून तिच्या लक्षात येतं की हा कोणाचा नंबर आहे. मग ती जरा नंबर चेक करायचा प्रयत्न करते, पण तिला आता हा नंबर अननोन दिसत असतो, कारण अर्णवने दुसऱ्या सिम कार्डवर ना फोन केलेला असतो. त्यातच आता राकेशचा मोबाईल आहे ना खूप जास्त हँग होत असतो आणि त्यामुळेच तिला काही सुधरत नसतं. इकडे आता ईश्वरी आणि अर्णव रूममध्ये येतात. त्याच वेळेला अर्णव ईश्वरीला म्हणत असतो की तू बघितलंस ना, आपण हा प्लॅनही केला, हा प्लॅनही सक्सेस झाला नाही, म्हणजे तो मोबाईलपर्यंत पोचलाच नाही. मला असं वाटलं होतं की निदान मोबाईलमध्ये जाऊन बघेल तरी, पण तो तर गेलाच नाही, उलट ताईच गेली. पण आता इथे त्यांचं प्लॅनिंग सुरू असतं. मग आता ईश्वरीच्या डोक्यात अजून एक कल्पना येते. ईश्वरीला आता म्हणायचं असतं की बघा मला ना एक आयडिया आली आहे. अर्णव म्हणतो की काय. ईश्वरीकडे आता एक मोठा बॉल असतो, ज्याला आपण फुटबॉलही म्हणतो. तो बॉल असतानाच ती आता म्हणत असते की आपला हा बॉलच काम करेल, म्हणजे बघा हा बॉल जो आहे तो म्हणजे या राकेशचं हे डोकं, आणि हा जर बॉल त्या राकेशच्या डोक्यावर बसला तर त्याच्या डोक्याला पुन्हा एकदा मार लागू शकतो आणि मग हे डोकं पुन्हा पहिल्यासारखं चालू शकतं. बघा तुम्हाला पटते काही कल्पना. जेव्हा आता ईश्वरी हे सगळं बोलत असते ना तेव्हा अर्णव म्हणतो की वा रे वा, थांबा एकच मिनटं थांब. आणि अर्णव इकडे तिकडे शोधू लागतो. मग ईश्वरी म्हणते की काय झालं, तुम्ही काय शोधताय, काय हवंय मला सांगा ना. मग अर्णव म्हणतो अगं तुझे पाय शोधतोय, तुझे पाय कुठे आहेत ते, कारण तुझे पायाचे तर आता पाया पडायलाच हवत ना, कारण एवढं सगळं तू काही जे प्लॅनिंग करतेस त्यामुळे हे काय फुसकी प्लॅनिंग करतेस तू, आपल्याला काही जमणार आहे का ह्या सगळ्या गोष्टी, आणि कशाला हे सगळं करून ना आपल्या संघाशी येऊ शकतं. मग ईश्वरी म्हणते की जा, तुम्हाला माझं प्लॅनिंग आवडलं नाही आहे का. अगं ऑलरेडी आपण किती प्लॅनिंग करून बसलोय तरीसुद्धा त्याचं खरं रूप समोर येतं आहे का, नाही आहे ना. मग आता अर्णव ईश्वरीला शांत करायचा प्रयत्न करत असतो, पण ईश्वरीला आता राहवत नसतं. ईश्वरी म्हणत असते की जेव्हा ना आपण या समोरच्या या डोक्यावरच हल्ला जेव्हा करू ना
तेव्हाच त्या माणसाला जरा काहीतरी समजेल. मग जर आपण असेच शांत बसलो तर कसं होणार आहे, असं देखील आता ईश्वरी अर्णवला सांगत असते. दुसरीकडे अंजली राकेशचा मोबाईल बघत असते. राकेशचा मोबाईल हँग होत असतो म्हणून ती म्हणत असते की ह्यांना तर आता मी सांगणार आहे की तुम्ही ना नवीन मोबाईल घ्या. त्याच वेळेला ती मोबाईलची गॅलरी बघते. गॅलरी ओपन केल्यानंतर तिला राकेशचे आणि तिचे लग्नाचे काही फोटोज दिसतात. त्यामुळे ती खूप जास्त खुश होते. ती म्हणत असते की ही मेमरी किती भारी आहे ना, हे दिवस पुन्हा कधी येतील तसे. ह्यांना हे फोटो दाखवून तरी बघायचं का की काही आठवतंय का, पण बघू काही आठवलं तर बरंच होईल, असंही ती म्हणत असते. त्याच वेळेला त्या मोबाईलमध्ये काही ॲप्स चालू असतात आणि त्या ॲप्समध्येच ना एक रेकॉर्डिंगचं ॲपसुद्धा सुरू असतं, जे की ऑलरेडी राकेशने त्याच्यामध्ये आणि अर्णवमध्ये जे काही बोलणं झालेलं होतं ते रेकॉर्ड केलेलं असतं आणि ते रेकॉर्डिंग नेमकं अंजलीच्या हाती लागतं. अंजली ते रेकॉर्डिंग बघते. रेकॉर्डिंग ऐकल्यानंतर तिला आता राग येत असतो. म्हणजे त्या रेकॉर्डिंगमध्ये ना राकेशने अर्णवकडे त्याची गाडी मागितलेली असते, त्याला बाहेर जायचं असतं म्हणून, पण अर्णवने त्या सगळ्याला नकार दिलेला असतो. इकडे अर्णव ईश्वरीला समजवायचा प्रयत्न करत असतो, पण आता ईश्वरी अर्णवचं काही ऐकत नसते. ईश्वरीला अर्णवसोबत ते बॉलने खेळायचं असतं. मग आता अर्णव म्हणतो की बरं ठीक आहे, नाही समजते ना तुला, मग आता काय करायचं सांग. मग ईश्वरी म्हणते की तुम्ही माझं ऐकताय का, असं बोलून ना त्याच्या हातात ना हळूच आहे ना तो बॉल खिचून घ्यायचा प्रयत्न करत असते आणि त्याला म्हणत असते की तुम्ही माझं ऐका, आपण ज्या पद्धतीने ठरवलं आहे ना अगदी तसंच करूया, मग बघा आपल्या सगळं काही प्लॅनिंगनुसार होतंय की नाही. अर्णवला जेव्हा ईश्वरी हे सगळं बोलते तेव्हा अर्णव आधी ऐकत नसतो, पण आता ईश्वरी तुम्ही तर महान आहात बाबा, असं बोलल्यानंतर आता अर्णवला ईश्वरीचं ऐकावंच लागतं. त्या दोघांचंही आता या बॉलवर ना भांडण होत असतं. अर्णव तो बॉल स्वतः खेचत असतो तर ईश्वरी तो बॉल आपल्याकडे खेचत असते आणि त्याचमध्ये आता त्या दोघांची थोडीफार असं तू मेमे सुरू असतं. अगदी टॉम अँड जेरी कसे भांडतात तसेच आता ते दोघंही भांडत असतात. दुसरीकडे अंजलीने ते रेकॉर्डिंग ऐकलेलं असतं आणि त्यामुळेच ना अंजलीला खूप जास्त राग येत असतो, कारण तिला आता मेन ॲक्सिडेंटचं कारण कळलेलं असतं. इकडे आता ईश्वरी अर्णवकडनं तो बॉल हिसकावून घ्यायचा प्रयत्न करत असते, पण अर्णव काही केल्या तो बॉल देत नसतो. अर्णव आता तिला मुद्दामून बाचकवतो की बघ बॉल तिथे आहे, पण ऑलरेडी त्याच्या हातातच तो बॉल असतो. अंजली इकडे ती रेकॉर्डिंग ऐकून प्रचंड संतापलेली असते आणि ती म्हणते की आता मला तर पुरावा मिळालेलाच आहे, आता हा पुराव्याचाच वापर करून मी आता सगळ्यांसमोर या दोघांचंही खरं रूप मी आणणार आहे. ईश्वरी आता अर्णवला म्हणत असते की बस झालं, पण इथे अर्णव कुठे काही ऐकतोय. अर्णव आणि ईश्वरी त्यांच्या हातात ना बॉल जोरात सुटतो आणि तो डायरेक्ट थेट रूमच्या बाहेर जाऊन त्या राकेशच्या डोक्याला लागतो. राकेशच्या डोक्याला बॉल लागल्यामुळे राकेश कळवळतो. ईश्वरी हे सगळं काही लांबून पाहत असते. ईश्वरी जेव्हा ह्या सगळ्या काही गोष्टी लांबून बघते ना तेव्हा ईश्वरीला तर धक्काच बसतो. ईश्वरी म्हणत असते की बापरे हे काय झालं. तोपर्यंत इकडे आता अंजलीसुद्धा आलेली असते आणि अंजलीला ऑलरेडी राग आलेला असतो. अंजलीच्या डोक्यामध्ये ते सगळं काही सुरू असतं. त्यातच आता अंजली तिथे येते आणि म्हणत असते की काय चालले तुमचं, तुम्ही लोकांनी माझ्या नवऱ्याला त्रास द्यायचं ठरवलंच आहे का. पण त्याच वेळेला आता इकडे तिला सांगितलं जातं की प्लीज ऐकून घ्या, आम्हाला काय बोलायचं आहे ते, आम्ही मुद्दामून हे सगळं नाही केलं, तुम्ही मुद्दामच करताय सगळ्या काही गोष्टी. त्यानंतर आता अंजली त्याच्याकडे जाते आणि त्याला विचारते अहो त्रास तर होत नाही आहे ना. त्यावर मात्र आता राकेश म्हणतो की नाही. मग दुसरीकडे आता अर्णव सांगू लागतो की ते सगळं चुकून झालं, पण आता रागातच ऑलरेडी तिने रेकॉर्डिंग ऐकलेली असते त्यामुळे प्रचंड संतापलेली असते आणि अंजली आता रागारागात बोलू लागते. वल्लरी म्हणते वाह काय वातावरण तापलंय, म्हणजे मी विचार केला होता की हे वातावरण थंड झालं असेल, पण नाही, हे तर अजूनच तापलंय. हे बघूनच ना तिला आता मजा येत असते आणि जेव्हा ह्या सगळ्याचा तिला आनंद येत असतो ना तेव्हा मात्र आता दुसरीकडे पाहायला मिळतं अंजलीने थेट आता अर्णववर आरोप करायला सुरुवात केलेली असतात. अर्णवला ती म्हणत असते की आज यांचा ॲक्सिडेंट झाला त्याला सर्वस्वी तूच जबाबदार आहे, म्हणजे तुमच्या दोघांमुळे हे सगळं झालेलं आहे. हेही आता अंजली बोलू लागते. अंजली जेव्हा हे सगळं काही बोलते ना तेव्हा मात्र आता इकडे आजी म्हणत असतात की तू काय म्हणतेस हे सगळं, अंजली तुला तरी कळतंय का. त्याच वेळेला आता ती रेकॉर्डिंग ऐकवून दाखवली जाते. अंजली जेव्हा ती रेकॉर्डिंग प्ले करते त्या रेकॉर्डिंगमध्ये अर्णव आणि त्याचसोबत राकेशचं बोलणं होतं. राकेशने अर्णवकडे गाडी मागितली होती, पण अर्णवने ती गाडी द्यायला नकार दिलेला होता आणि अर्णवने सरळ सांगितलेलं होतं की तू माझ्याकडनं काही अपेक्षा वगैरे करू नको, तुला मी काही
काही कशासाठीच उभं करणार नाही आहे असंही आता सांगितलेलं असतं. आणि ती रेकॉर्डिंग जेव्हा ऐकली जाते ना तेव्हा मात्र आता खूप मोठा धक्का जो काही आहे तो आता बसलेला असतो. अर्णव म्हणत असतो की ताई तुझा काहीतरी गैरसमज होतोय आणि हे किती चुकीचं आहे. म्हणजे एखाद्याचं बोलणं असं रेकॉर्ड करणं किती चुकीचं आहे तुला कळतंय का. आणि त्याच वेळेला आता अंजली म्हणत असते की यामध्ये काही चुकतंय असं मला वाटत नाही, कारण हे सगळं मुळात आहे ना त्यांना मिस करायला सांगितलं होतं असंही आता अंजली अर्णवला सांगू लागते. अर्णवला आता खूप जास्त संताप येत असतो. म्हणजे अर्णवला असंच म्हणायचं असतं की तू उगाच माझ्यावर आरोप करतेस. पण आता अंजलीचे आरोप एवढे वाढत चाललेले असतात ना की अंजली सांगत असते की तू जर त्या दिवशी यांना गाडी दिली असतीस ना तर हे सगळं काही घडलंच नसतं. तू जर गाडी दिली असतीस तर सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित झाल्या असत्या असंही आता सांगितलं जातं. इकडे अंजली आरोपवर आरोप करत असते, पण आजीचं डोकं मात्र आता संतापलेलं असतं. आजी आता अंजलीला ओरडते आणि अंजलीला म्हणते की अंजली पुरे झालं, बस झालं. इतके दिवस तू जे जे काही बोलत होतीस ते सगळं मी ऐकत होते, पण आता हे सगळं काही सहनशक्तीच्या पलीकडे गेलेलं आहे. तुला काही गोष्टी कळतायत का, तू कितपत चुकीचं वागतेस ते. मग असंही म्हटल्यानंतर ना इकडे मात्र आता अंजली म्हणते की आजी काही चुकत नाही आहे माझं, मी जे खरं आहे आणि जे सत्य आहे ना तेच बोलते. यांच्यावर जे काही झालेले आहेत अन्याय याला सर्वस्वी जबाबदार आहे. त्या दिवशी जर अर्णवने गाडी दिली असती तर हा अपघात घडला नसता. आणि राहिला प्रश्न रेकॉर्डिंगचा, तर ती रेकॉर्डिंग मीच ह्यांना करायला सांगितली होती. खरं तर हे सगळं त्याला नाही म्हणत होते. आता हा सगळा प्रसंग अंजलीला आठवू लागतो. आणि अंजली खरं तर जेव्हा राकेशसोबत बसलेली होती ना तेव्हा राकेशला तिनेच सांगितलेलं होतं की ह्या दोघांमध्येही काही चालतं ना, जेव्हा तुम्ही यांच्याशी बोलायला चाल ना तेव्हा त्या सगळ्याचं रेकॉर्डिंग करायचं. राकेशने तिला नकार दिलेला असतो, परंतु आता तिने शपथ घातलेली असते आणि सांगितलेलं असतं की तुम्हाला माझं ऐकावंच लागेल. आणि त्यामुळेच ना आता राकेशला ऐकावंच लागत असतं. राकेश म्हणतो हो, म्हणूनच राकेशने अर्णवसोबत बोललेल्याची ती रेकॉर्डिंग केलेली होती. पण त्या सगळ्यामध्ये इकडे जेव्हा हा सगळा प्रसंग अंजली सांगते ना तेव्हा मात्र अर्णव आणि ईश्वरीला धक्का बसतो, कारण सरळ आरोप आहे ना अंजली या सगळ्याचे ईश्वरी आणि अर्णववर करत असते. कारण हा अपघात झाला आहे त्याला सुद्धा जबाबदार तुम्हीच आहात असंही ती आता म्हणत असते. पण इकडे असणारा राजेश जो आहे तो मात्र अंजलीला म्हणत असतो की तुमचं काहीतरी चुकतंय. तुमचा माणूस ना खरंच खूप देव माणूस आहे आणि तुम्ही तुमच्या भावावर असं का म्हणताय, असं प्लीज बोलू नका. तिथेच आता अंजली फसून जाते, कारण इकडे राजेशने स्वतःच आता अर्णवची बाजू घेतलेली असते आणि अर्णवही चकित होतो की हे सगळं चाललंय तरी काय. म्हणजे इकडे राजेश खरंच एवढा बदललाय का हा विचारणं अर्णव आणि ईश्वरीच्या डोक्यामध्ये येऊ लागलेला असतो. तर इकडे आता आजीसुद्धा संतापलेली असते. अंजलीचं आता प्रकरण खूप जास्त वाढत चाललेलं असतं. इकडं एवढे दिवस आजीने ह्या सगळ्या गोष्टी सहन केलेल्या असतात, पण आता ही सगळी मर्यादा अंजलीने ओलांडलेली असते. अंजलीचे आरोपवर आरोप सुरू असतात. त्यामुळेच आता आजी बोलत असते की बस झालं, पुरे झालं अंजली, इथून पुढे ना मी एकही शब्द तुझा ऐकून घेणार नाही आहे. उगाच ना त्याला नावं ठेवू नकोस. आतापर्यंत तुम्ही तुमचं जे काही नातं होतं ते कसं काय विसरू शकता, तुमच्या नात्याला एवढा सुरुंग कसा काय लागू शकतो, असंही आता आजी रागारागात बोलत असतात. त्यामुळे आता इकडे अंजली शांतच राहते. तर पुढील भागामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळत असतं की इथे ना आता एक असं प्रसंग घडतो ज्यामध्ये ईश्वरी खरं तर आता रामनवमीचीच पूजा असते म्हणून देवळात गेलेली असते. कारण आईने तिला सांगितलेलं असतं की देवळात सुद्धा तुला जायचं आहे आणि म्हणून ती देवळात गेलेली असते. आणि देवळात गेल्यानंतर ना तिथे आता तिला अर्णवचे बाबा भेटतात, जे की आता साधूच्या वेशात असतात. आणि जेव्हा त्यांची ठोकर आणि ईश्वरीची ठोकर होते तेव्हा ईश्वरी त्यांच्याकडे बघून विचार करते की या माणसाला मी कुठेतरी पाहिलेलं आहे. आणि त्यानंतर तिच्या लक्षात येतं की हे तर अर्णव सरांचे बाबा आहेत. आणि त्यामुळेच आता ईश्वरी अर्णवच्या वडिलांची आणि अर्णवची भेट कशी घडवून आणणार आहे येणाऱ्या पुढील भागांमध्येच आपल्याला पाहायला मिळणार आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.